मंडळी, आज आपण ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. या लोणच्यामुळे जेवणाची रंगत तर वाढतेच, पण शरीरासाठी तेवढेच आरोग्यदायी आहे. आता जसं उन्हाळ्यात आपण कैरीचं लोणचं करतो, तसं हिवाळ्यात आवळ्याचं, हळदीचं, आंबे हळदीचं लोणचं करतात. करायला खूप सोपं, अगदी झटपट होणारं असं हे चटपटीत लोणचं आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ह्या दिवसात ओली हळद सहज मिळते. आपलं आलं जसं असतं तशी ही ओली हळद दिसते. ती मी हळद आणली, स्वच्छ धुतली, चांगली कोरडी केली आणि त्याची सालं काढून घेत आहे. साल काढणीनं किंवा चाकूनं ह्याची सगळी सालं काढून व्यवस्थित ही हळद आपण साफ करून घेऊया. ही हळद आपल्याला किसून घ्यायची. साधारण मीडियम साईजची जी खिसणी आहे त्यानं आपल्याला ही हळद किसून घ्यायची. हळदीचे बारीक काप करून लोणचं करण्यापेक्षा असं किसून लोणचं करून बघा, चवीला खूप छान होतं, लोणचं छान मिळून येतं. चला, आपली सगळी हळद किसून झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आता आपण एक फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की यामध्ये आपण हिंग घालायचं. आता हळदीचंच लोणचं आहे त्यामुळे हळद घालायची आवश्यकता नाही. हिंग चांगलं तळून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि ही फोडणी गार करायला ठेवायची. आता ही फोडणी गार होईपर्यंत आपण किसलेली जी ओली हळद आहे त्याच्यामध्ये इतर जिन्नस घालूया. प्रथम आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा तयार लोणच्याचा मसाला घातलेला आहे. कुठल्याही कंपनीचा तयार लोणचे मसाला आणा आणि याच्यामध्ये घाला. तसेच 1 चमचा साखर घातली आणि एका लिंबाचा रस यामध्ये आपण घालूया. लिंबाच्या रसामुळे आणि साखरेमुळे मस्त असा चटपटीतपणा या लोणच्याला येतो. आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचंय. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घाला. इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. तोपर्यंत आपली फोडणी सुद्धा गार झालेली असेल. मग ती फोडणी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया. बघा किती छान रंग आलाय. फोडणी सुद्धा गार झालेली आहे. सगळी फोडणी आपण याच्यामध्ये घालूया. पुन्हा एकदा मिश्रण चांगलं एकजीव करूया. मसाला, फोडणी, तेल सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे. आता ह्या लोणच्यामुळे जेवणाची रंगत तर वाढणारच आहे, पण आरोग्याला सुद्धा तेवढंच गुणकारी आहे बरं का. ओली हळद खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्वचाच्या अनेक तक्रारींवर ओली हळद गुणकारी आहे. तसेच हाडाच्या दुखण्यावर पण उपयोगी आहे. चला, आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. बघितलं किती पटकन झालं आणि तेवढंच चटपटीतही चविष्टही होतं बरं का. छान कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपण आता हे लोणचं भरून ठेवूया. मग मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीनं लोणचं नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.